नमस्कार मंडळी, नम्रता होम शेफ किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मेंदू वडा रेसिपी बनवणार आहोत। 2 कप उडीद डाळ रात्री चांगली धुवून रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळी त्यात उडीद डाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकले व ती मिक्सरला बारीक वाटली। नंतर बॅटर बाउलमध्ये काढून ते चांगले ढवळून घेतले। व त्यात स्लाइस केलेली मिरची, कढीपत्ता, खोबऱ्याचे तुकडे व चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळून घेतले। नंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे व आपले बॅटर चांगल्या प्रकारे फेटलं गेलं आहे की नाही हे बघण्यासाठी एक छोटासा बॅटर घेऊन पाण्यात टाकावा, जेणेकरून तो वरती तरंगला पाहिजे। याचा अर्थ आपलं बॅटर चांगल्या प्रकारे झालं आहे। नंतर एका कढईत तेल गरम करत ठेवायचं व बाउलमध्ये थोडे पाणी घ्यावे आणि चहाची गाळणी घ्यावी। त्यावर मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे बॅटर घ्यावे आणि चहाच्या गाळणीवर ठेवावे आणि ओल्या बोटाने त्यामध्ये भोग पाडावे। गाळणी उलटी करून गरम तेलात सोडावी। असं एक एक करून सगळे वडे अशा प्रकारे करून गरम तेलात सोडावे। यासाठी गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवावा। अशा प्रकारे हे वडे दोन्ही बाजूंनी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यावे। अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत। ते गरम गरम चटणीबरोबर सर्व करावे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।